होते. यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं या विजयामध्ये महिलांचा दगड रचला असे ज्येष्ठ विधिज्ञ मुंबई हायकोर्टचे आमचे मार्गदर्शक आदरणीय BG बनसोडे सर यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक किशोरजी पानसरे, अविनाशजी गायकवाड या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी विचारपीठावर यायचं आहे. ताईंच्या विजयामध्ये खरं तर सरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी फार मेहनत खऱ्या अर्थानं घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे रमाबाई हत्याकांड जे झालं मुंबईचं आणि त्या खटला देखील सरांनी चालवलेला आहे आणि त्यामध्ये दोषी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी शिक्षा मिळवून दिलेली आहे. त्यामुळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी झाल्या पाहिजेत. दरम्यानच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष BK कांबळे सर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे खडकी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजजी गायकवाड आपलं देखील सहर्ष स्वागत. उपस्थितीबद्दल धन्यवाद. यानंतर आपण स्मारक समितीच्या वतीनं ताईंना एक मानपत्र देणार आहोत. तरी त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी स्मारक समितीचे कोषाध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजयजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण मानपत्राचं वाचन करावं आणि त्यानंतर स्मारक समिती आणि मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते आपण ताईंना हे मानपत्र प्रदान करणार आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रंजनताई भोसले यांचा हा महाराष्ट्र आणि बार काउन्सिल या निवडणुकीमध्ये जो ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्याबद्दल स्मारक समितीच्या वतीने आज त्यांना मी सर्वांच्या साक्षीनं एक मानपत्र देण्यात येणार आहे ते मी आपल्यासमोर सादर करतो. माननीय ॲडव्होकेट रंजना रघुनाथ भोसले, सप्रेम जय भीम, नमो बुद्ध. आपणास महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या सन 2026च्या निवडणुकीत मिळालेल्या उच्चांकी आणि भरघोस मताने आपला जो विजय झाला त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तरी आपण खचून न जाता हे यश संपादन करून आपले वेगळेपण सिद्ध केलेले आहे. आपल्या समाजातील पहिल्या बौद्ध महिला म्हणून न्यायव्यवस्थेत आपण मोठे स्थान प्राप्त केले यात तीळ मात्र शंका नाही. आपण मिळवलेले हे ऐतिहासिक यश संपूर्ण समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तुमच्या संघर्षातून आणि तळागाळातून उभे राहिलेल्या या प्रवासाचे वर्णन अतिशय मार्मिक आणि अभिमानास्पद आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून मार्ग काढत आपण मोठ्या धडाडीने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वकिली पेशा स्वीकारून सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण दिलेले योगदान खरोखरच नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आपल्या कार्याचा संक्षिप्त गोषवारा हा खालीलप्रमाणे. राजकीय प्रवास. तळेगाव दाभाडे नगरी परिषदेवर पहिला पाण्याचा मोर्चा काढून राजकीय जीवनाची धडाकेबाज आपण सुरुवात केली. तब्बल 18 वर्षे तळेगाव नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून यशस्वी कार्य केले. कला व साहित्य क्षेत्रामध्ये आपण एक वेगळीच ओळख निर्माण केली असून गेली 5 वर्ष साहित्य, कला आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहात. सामाजिक कार्य. तळेगाव दाभाडे येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विकले गेलेले निवासस्थान परत मिळवण्यासाठी व जनतेसाठी खुले करण्यासाठी सन 1997 पासून प्रयत्न व त्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना व अध्यक्ष म्हणून मोलाची भूमिका बजावून बंगला खुला करून देण्यात सिंहाचा वाटा. त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या न्यायालयीन लढ्यासाठी सुद्धा आपले मोठे योगदान आहे. व्यावसायिक यश. सन 1989 पासून वकिली क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वकील सहकार्यांना सोबत घेऊन मिळवलेले आजचे हे घवघवीत यश, कौटुंबिक प्रेरणा, या सर्व यशामागे आई वडिलांचे कष्ट आणि आशीर्वाद आणि खडतर परिस्थितीवर मात करत आपण समाजात केलेली स्वतःची एक वेगळी ओळख, आपले हे विचार आणि अनुभव समाजकार्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. धम्मकार्य, आपण धम्मकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यासाठी देवराड येथील धम्मभूमी असो, सूस येथील बुद्धविहार असो, बुद्धगया येथील तसेच छत्रपती संभाजीनगर येथील बुद्धविहारासाठी दिलेली आर्थिक मदत असो, अशा विविध कार्यातून आपण समाजाचे ऋण फेडत आहात. आपण स्वभावाने जरी काहीसं तापट असला तरी तुमचे स्पष्ट आणि रोखठोक बोलणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे. सर्वांना सांभाळून घेण्याची तुमची कार्यशैली अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या तुमच्या ह्या स्वभावाचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तसेच आपले आरोग्य उत्तम राहावे हीच तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना. आपण नेहमीच असे वेगवेगळे विधायक प्रयोग करत राहावे आणि समाजात आपला एक वेगळा ठसा उमटावा ही मनपूर्वक सदिच्छा. धन्यवाद. आज शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी हे मानपत्र सन्मानपूर्वक सर्वांच्या साक्षीनं आपणास प्रदान करीत आहोत. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. स्मारक समितीचे सर्व संचालक आणि लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना विनंती करतो की आपण हे मानपत्र ताईंना आपण आपल्या मंगल उपस्थितीमध्ये प्रदान करायचं आहे. मध्ये येऊ नका दादा, मध्ये येऊ नका, तेव्हा लाईव्ह चालू आहे. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांच्या हस्ते सन्माननीय जयदेवजी गायकवाड, सूर्यकांतजी वाघमारे, बीजी बनसोडे, सर्वजीजी बनसोडे, अनिलांना जाधव, प्रकाशजी गायकवाड या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, वसंतदादा साळवे या सर्वांच्या उपस्थितीत आणि आमचे मार्गदर्शक किशोर भाऊ पानसरे आता खाली बसणार आहे. यांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचं आहे. कारण ताईंच्या या यशामध्ये आपला देखील फार महत्त्वाचा वाटा आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं आपलं सर्वस्व पणाला लावून त्यांचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे आणि निवडून आणण्यामध्ये आपला एक मोलाचा वाटा देखील असणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीनं देखील या ठिकाणी ताईंचा नंतर आपण घेणार आहोत. अमोलजी थोरात, भाजपा युवा नेते अमोलजी थोरात यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. मी रोहित वाळा यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. सुशीलजी बनसोडे आणि रोहित वाळ यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर आपण पुढच्या मान्यवरांचं मनोगत घेणार आहोत. तर मी यानंतर महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजीजी बनसोडे यांना विनंती करतो की आपण ताईंना शुभेच्छा देऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि मान्यवरांना दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, त्यामुळं थोडक्यात आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत अशी मी विनंती करतो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या अतिशय महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये ज्यांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला त्या रंजनाताई भोसले यांच्या भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित या मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि या कार्यक्रमाला उपस्थित या परिसरातील
आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच महत्त्वाच्या भागातील ताईंचे शुभचिंतक, समर्थक, आप्तेष्ट, नातेवाईक आपण सर्वच जण इथं त्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित आहोत. या निमित्तानं अनेक मतप्रवाह, अनेक विचार, अनेक प्रकारच्या शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होणार आहे. मला वाटतं की आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे की वकील या क्षेत्रामध्ये, कायद्याच्या या प्रांतामध्ये ताईंचा खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. हा त्यांचा जवळपास 30-35 वर्षाचा सर्वसामान्य पीडित लोकांना न्याय देण्याचा जो प्रवास आहे, या प्रवासाची ही अतिशय महत्त्वाची पावती आहे. आणि मी यासाठी अभिनंदन करेन कारण आज देशातली एकही निवडणूक, साधी ग्रामपंचायतची, सोसायटीची सुद्धा निवडणूक प्रचंड मोठा पाऊस झाल्याशिवाय, दारू, मटण आणि पैशाचा पाऊस झाल्याशिवाय या निवडणुका जिंकता येत नाहीत. अशा प्रकारचं पूर्ण देशात वातावरण असताना कसल्याही प्रकारचं मतदाराला आमिष न देता, आणि नशीब ईव्हीएम नव्हतं, ही अशी निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन नाही. ही अशी निवडणूक आहे ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीला आरक्षण नाही. ओपन मतदारसंघामधून स्वतःच्या कर्तृत्वावर कुणाला चहा न पाचता सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मतानं जिंकता येतं. राजकारणात खचलेल्या लोकांसाठी तुमचा विजय फार महत्वाचा आहे. तर राजकारणातल्या सगळ्या लोकांना काय करावं, अनेक लोकांची डोकी बंद पडली आहेत. कारण चांगले चांगले माणसं खराबचं उष्णजल प्यायला चालली आहेत, हात दाखवायला चालली आहेत. बरं, सामान्य माणूस, अज्ञानी माणूस गेला तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. जबाबदार लोक, महाराष्ट्र शासनाचे मोठे मोठे प्रशासकीय अधिकारी, म्हणून ताई तुमच्या मंचावरून एक शुभेच्छापर 2 शब्द सांगणं गरजेचं आहे कि नादान हुक्मरानों, ईमान पर चलो, बुआबाजी छोड़कर अब विज्ञान पर चलो. एक दिन अमेरिका के भी आगे होगा भारत, मगर शर्त यह है भीम के संविधान पर चलो. आता एकमेव संस्था आहे ज्युडिशरी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आहे. मी जे बोलतोय ते आपल्या सगळ्यांना हळूहळू लक्षात येईल. कारण आज सकाळीच आम्ही पाहिला 20 वर्षानंतरच्या पवनराजे हत्याकांडाचा आज जो निकाल आला, असाच निकाल नितीन आगेच्या हत्याकांडाच्या वेळी आला. 13च्या 13 आरोपी निर्दोष सुटले. आणि नितीन आगेच्या वडिलांना पत्रकारांनी विचारलं की सगळेच आरोपी निर्दोष सुटले, तुमच्या मुलाला मारलं कुणी? तो मुलगा पत्रकारांना म्हणतो, मी तुम्हाला विचारतो, वडील म्हणतात मारलं कुणी? अशा प्रकारे देशामध्ये ज्या एकमेव व्यवस्थेवर विश्वास आहे ती न्यायपालिका आहे. आणि त्या न्यायपालिकेमध्ये ताई फक्त वकिलांना त्यांची नोंदणी करणं, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणं, त्यांना काहीतरी चांगले वेलफेअर फंड देणं, एवढ्यापुरतं मर्यादित ताईचं पद नाही आहे. ताई आपल्या पदामध्ये राज्याला, केंद्राला आणि न्यायपालिकेला कायदा सुधारण्यामध्ये सूचना देण्याचा सुद्धा अधिकार आपल्या जबाबदार पदामध्ये आहे. म्हणून मला वाटतं की एका बाजूला काही जरी बोलायला गेलं तर मी ॲडव्होकेट आहे, तर सगळ्या ॲडव्होकेट लोकांना ॲडव्होकेट ॲक्टनुसार भीती असते कंटेम्प्ट ऑफ कोर्टची.
पण दुसऱ्या बाजूला कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन सुरू आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पेक्षा एक भयानक प्रकार आहे कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळं आज हजारो लाखो सर्वसामान्य नागरिकांना वकिलांकडून न्यायाची अपेक्षा आहे. आणि ताई, आपण आजपर्यंत हजारो लोकांना न्याय दिला, त्या आशीर्वादावरच तुमचा हा विजय झालेला आहे. या विजयामध्ये मी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे, मी ॲडव्होकेट आहे. ताईंना आम्ही अनेक त्यांच्या विजयामध्ये आम्ही केलेल्या आहेत. मला वाटतं ताई, आजच्या दिवशी मी हे स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे. महाराष्ट्राचे मध्यंतरी सामाजिक न्याय मंत्री यांनी ॲट्रॉसिटी ऍक्ट जो इनबिल्ट लॉ आहे, त्या कायद्याच्या विपरीत तपास केल्याशिवाय कुणावरही FIR दाखल करायचा नाही, अटक करायची नाही, अशा प्रकारचं मध्यंतरी वक्तव्य केलं. वकील मंडळी आणि समाजानं त्यावर मोठ्या प्रमाणात हरकत घेतली आणि परत ते त्यांना वक्तव्य मागं घ्यावं लागलं. मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्रात आज वकील हा प्रत्येक क्षेत्रामध्ये हवा आहे. कारण प्रत्येक गोष्टीवर माणूस आता कायद्याच्या परिभाषेतून आक्षेप नोंदवत आहे. मला वाटतं आजच्या आपल्या विजयाच्या माध्यमातून मला जो संदेश देण्याचा मी प्रयत्न करतो आहे की हा स्त्री आणि पुरुषांचा विषय नाही आहे. काही महिला राखीव कोट्यात जरी नसतात, तुम्ही पुरुषांच्या सुद्धा लढाईत जरी असतात, तरी तुम्ही एवढ्याच ताकदीनं विजयी झाला असता, ते मला पूर्ण खात्रीने या ठिकाणी नमूद करायचं आहे. मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की बातें जुबां से, वफा और ईमान की करो, इज्जत हमेशा किसी के ज्ञान की करो, जीने का हक अधिकार मिला है संविधान से, किसी और से नहीं, करनी है तुमको पूजा तो संविधान की करो. या संविधानाच्या सुरक्षेमुळे आपण सर्वजण जिवंत आहोत. आणि या संविधानामध्ये आर्टिकल 50 असेल, आर्टिकल 121 असेल, 211 असेल, हे ज्युडिशरीला खूप साऱ्या पॉवर्स आहेत, टोटल सेपरेट आहे. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की अशा अनेक घटना घडत आहेत की सुप्रीम कोर्टाचे जज जर बेरोजगारांना कॉक्रोच म्हणत असतील तर यावर सुद्धा पूर्ण देशामध्ये एक मोठा संताप उसळलेला आहे. त्यामुळे आपली एक जबाबदारी आहे की आपल्याला या सगळ्या लोकांची जी न्यायाची लढाई आहे, ती लढाई लढण्याचा एक महत्त्वाचं आणि शेवटचं आशास्थान ही न्यायपालिका आहे. त्या न्यायपालिकेमध्ये ज्या ज्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे, त्या दुरुस्तीसाठी तुम्ही 100% प्रयत्न कराल, एवढी मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं भविष्यातल्या आपल्या कार्यासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपले मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिलांना जाधव यांना विनंती करतो की आपण ताईंना शुभेच्छा द्यायच्या. मान्यवरांना फक्त विनंती आहे की आपल्या शुभेच्छा आहेत त्या थोडक्यात द्यायच्या आहेत, कारण खूप सारे मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. यानंतर अनिलांना जाधव. दरम्यानच्या काळात बीडमध्ये ज्यांनी ताईंचा या ठिकाणी प्रचार केला आणि प्रामाणिकपणे काम केलं असे ॲडव्होकेट किशोरजी कसबे, योगेशजी पवार आणि ॲडव्होकेट अंकुशजी तांबे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, आमच्या माधव मावळते सुकन्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा स्मारकच्या अध्यक्षा, आमच्या मावशी रंजनाताई भोसले यांचे प्रचंड बहुमताने विजय झाला. ते विजय राजकीय नसून गोरगरीब जनता, वंचित घटक आणि न्यायाची जी अपेक्षा असते अशा अपेक्षा मिळावा, ज्या ॲडव्होकेटकडे असताना त्यांच्या माध्यमातून त्यांना जे मतदान मिळलं प्रचंड, तर हे खूप एक ताकदीचा विषय असतो. म्हणून त्यांची निवड झाली. मी त्यांचं मनापासून आभार धन्यवाद माना. या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत, जे मावळचे
नेतृत्व करतात. मावळचे महाराष्ट्रात ज्यांचं नावलौकिक झालं असे आमदार सुनीलांना शेळके, सूर्यकांतजी वाघमारे, मासाहेब कुशलताई दाभाडे, वसंतदादा साळवे, यमुनाताई साळवे, ॲडव्होकेट पी जी बनसोडे, प्रकाशजी गायकवाड आहेत, सर्वजितजी बनसोडे आता तो जे खंबीर वंचित बहुजनांची तोफ आता ज्या पद्धतीने खरं तर ते वकिलीच्या माध्यमातून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. आम्ही काय ॲडव्होकेट वकील नाही, परंतु जे सर्वसामान्य जनतेसंग काम वकिलांचं आमचं समूह एकत्र करतो आणि म्हणून आता या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत माझे बंधू, जे माजी नगरसेवक, अत्यंत एक तडफदार नेतृत्व आमचे शेखरभाऊ ओवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही संघ येताना त्यांनी सांगितलं मावशींची जी दादा सांगितले की ते अशा खंबीर नेतृत्व आहेत, गोरगरिबांना ते न्याय देत असतात आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीचे असतेच. परंतु महाराष्ट्राच्या वतीने मी जास्त न वेळ घेता, खरं तर सुनीलांना शेळके गडबडीमध्ये आहे, ते जे जे उरतात त्यांना सांगत असतात पटकन उरकून घ्या. खरं तर वेळ खूप झालेला आहे. मी एवढंच सांगेन की या ठिकाणी ताई एवढंच अपेक्षा बाळगतो की आपण एक तडफदार आणि खंबीर नेतृत्व आपल्या माध्यमातून या गोरगरिबांना, जनतेला जे ज्यांच्यावरती गुन्हेगाराचा शिक्का बळजबरी ज्या पद्धतीने या सरकार करत आहे आणि या सरकारला आपण आपल्या माध्यमातून एक तोड द्यावा आणि गोरगरिबांना न्याय द्यावा. आणि या ठिकाणी आपण जी निवड झाली ती राजकीय पलीकडे होऊन जे मतदान तुम्हाला ओरिजिनल मिळालं, मी जर आज वकील असतो तर पहिलं मतदान मी घेऊन 4 मतदान घेऊन आलो असतो आणि तुम्हाला मतदान केलं असतो. खरं तर ही वेळ येईनच. म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपण इथंच नाही तर हायकोर्टात आमच्या सर्व लोकांच्या, सर्व वकिलांच्या विषय आपण माणसाला एवढंच मी बोलतो आणि इथं 2 गोष्टी संपवतो, इथं थांबतो. जय भीम, जय वंचित, जय बहुजन. धन्यवाद वडिलांना जाधवसाहेब, अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर मासाहेब वृषालीराजे दाभाडे सरकार यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा मनोगत व्यक्त करायचं. आज आपण सगळेजण इथं आपल्या रंजनाताईंचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आज खरंच मला फार अभिमान आहे की त्या आमच्या तळेगावच्या तर आहेतच आहेत, पण आज आपल्या मावळाचाही एक फार मोठा स्वाभिमान आहे की एवढ्या मोठ्या मताने निवडून आलेले आहेत आणि असंच त्या पुढं खूप मोठ्या व्हाव्यात असे मी त्यांना आधी पहिल्यांदा अभिनंदन करते याकरता, त्या एवढ्या मोठ्या मतानं आलेल्यामुळं. आणि त्यानंतर त्यांना शुभेच्छा देते. तसंच त्यांना आज एक कामगिरी मी आज सगळ्यांच्या समोरच देणार आहे, ती त्यांनी करावी. ते म्हणजे माझे चिरंजीव पण सत्यशील राजे हे वकील आहेत. त्यांची जेव्हा सनद आली, ती सनद त्याच्यावर त्यांचं नाव लिहिलं होतं ते एखाद्या दुसरीतल्या मुलानं लिहिल्यासारख्या अक्षरात लिहिलं होतं. माझी आणि हर्षद निंबाळकरांची चांगली ओळख असल्यामुळं मी त्यांच्याकडे ती कंप्लेंट केली आणि ते त्यावेळेला बार काउन्सिलवर होते आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. पण मला या गोष्टीचं दुःख आहे की माझ्या मुलाची सनद बदलून आली, पण त्यांच्या आधीचे 100 आणि त्याच्यानंतरचे 100 त्याच अक्षरावर राहिले असतील, कारण ते हर्षदपर्यंत पोचू शकले नसतील. ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं त्या खुर्चीत बसल्यानंतर. आणि याच्यावर अगदी म्हणजे सगळ्यांचं एक कौतुक असतं ना, ते सनद सगळ्यांना पण प्रत्येकाला ऑफिसमध्ये त्यांच्या लावायची असते, त्याच्यावर लक्ष द्या. हे एक माझं एक काम आपल्याला जाता जाता शुभेच्छा देताना सांगून जाते, ते तेवढी पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करते. परत तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, भविष्यातल्या कामासाठी आता तुम्ही जे काय काय केलेलं आहे ते आता मी तर काही सांगणार नाही, कारण सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. आणि त्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर विधानसभेचे माजी आमदार
यानंतर एक छोटासा सत्कार इथे शेखर भाऊ ऑल युवा मंचाच्या वतीने ताईंचा एक छोटासा सत्कार इथे करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सत्कार करण्यासाठी येते. दरम्यानच्या काळामध्ये नव्या विचार मालेचे आमचे मार्गदर्शक जयवंतजी कदम आणि PSI शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचप्रमाणे मधुकरजी भालेराव यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक सरचे स्वागत करतो. यानंतर यमुनाताई साळवे आपणास विनंती आहे की आपण 1-2 मिनिटांमध्ये आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करायचे. धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, राजकीय गुलामगिरीतून मुक्त करणारे छत्रपती शिवाजी महाराज, शैक्षणिक गुलामगिरीतून मुक्त करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि हे तिन्ही कार्य एका हयातीमध्ये पूर्ण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथम यांना अभिवादन. आजच्या ह्या कार्यक्रमाला असलेले अध्यक्ष, त्याचप्रमाणे विचार मंचावर असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार सुनीलांना शेळके, त्याचप्रमाणे दुसरे आमदार गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते सुरेखांजी वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अध्यक्ष, आणि आजच्या ह्या सत्कार मूर्ती रंजनाताई भोसले, विचार मंचावर असणारे सर्व उपस्थित, त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व मावळ तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक, अतिशय संघर्षमय असा प्रवास हा रंजनाताईंचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी पाठीशी धरून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अशाप्रमाणे त्यांनी केलेले आहे. प्रथम आपलं कुटुंब त्यांनी सुधारलं. खरं पाहायला गेलं तर मावळ तालुक्यातील एक वाघीण असं आम्ही त्यांना हे नाव दिलेलं आहे. आपल्या 7 बहिणी आणि त्या संपूर्ण 7 बहिणींची व्यवस्थित त्यांनी प्रत्येक बहिणीला चांगलं शिकून त्यांचं व्यवस्थित असं त्यांचं घरदार पाहून लग्न दिलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलेलं आहे. पहिलं त्यांनी आपलं घर सांभाळलेलं आहे. काम करत असताना, कार्य करत असताना अनेक त्यांना अडचणी आलेल्या आहेत. संघर्ष काय असतो हे त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. ह्या पदावरती येईपर्यंत त्यांना किती संघर्ष झाला असेल. मी गेले 2 महिने सतत त्यांच्या संपर्कात होते. आज कुठं औरंगाबाद, आज कुठं इकडे येतं का मला, ताई मला ऊन आहे, मला काही जमणार नाही. आणि त्यांनी मला सांगायचं माझ्याबरोबर चला तुम्ही येत जा तरी. मी ताईंबरोबर जात असताना अनेक वेळेला आपण ज्या वेळेला महिलांवरती अन्याय होत असतो, ताईंना एक फोन केला, त्या महिलेचं त्या कामकाज आपल्या चांगल्या पद्धतीने ते हाताळतात आणि हाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आपण हे काम करत असताना आपल्याला अनेक अडचणी आल्या असतील, अनेक संघर्ष करणं हे आलेलं असेल, पण आपण त्यातूनही खंबीरपणे एक महिलांना अशी तुमची एक विचारधारा आहे की आपण खंबीरपणे कसं उभं राहायला पाहिजे. जे असं ते लोक त्या तोंडावर बोलतात, पाठीमागं बोलत नाही. कोणाला राग आला ना तरीच चालेल. अशा ह्या ताईंचा आज या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे माझ्या साळवे परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. माननीय रामदासजी आठवले साहेब आणि सीमाताई आठवले यांच्याकडनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. इथंच थांबते. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद ताई. यानंतर नवयाग विचारमाला यांच्या वतीने ताईंचा यथोचित सन्मान केला जातोय. कृपया नवयाग विचारमालेचे सर्व सभासद 2 मिनिटांमध्ये ताईंचा सन्मान करण्यासाठी यायचं. यानंतर माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब आपणास विनंती आहे की आपण शुभेच्छापर मनोगत व्यक्त करायचं. नव्या विचारमालेचे सर्व सभासद यांचा सत्कार करतात. हो 9 जानेवारी
आहे ना की इथं आहे ना चालू सर. भाऊ थोडंसं इकडे येऊन बघतं हे खरं सहकार्य करा थोडं सहकार्य करा बस. हां बस ओके. हे नको करू आता बस झाले एवढं चौशी बोलणं होतं. चावी बाहेर नको महाकरुणी तथागत रामदीबा ज्योतिरावजी फुले, जसे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांच्या विचारांना अभिवादन करून 32 मिनिटं. आज या अतिशय आनंददायी आणि सर्वांना खऱ्या अर्थाने एक नवीन एक उत्साह देणारा असा जो कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे चळवळीचे ज्येष्ठ मित्र वसंतराव साळे, आपल्या तालुक्याचे अतिशय लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र सूर्यकांतजी वाघमारे आणि सर्व ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतले, राजकारणातले, समाजकारणातले सर्वत्र आणि विशेषतः या तालुक्यामधून दूरवरून वेगवेगळ्या गावावरून आलेले आंबेडकरी विचाराच्या माझे मित्र आहेत. खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण तसे फार थोडे असतात आणि रंजनाताईंच्या या विजयाने आपल्याला किती आनंद झाला त्याचं प्रत्यक्ष इथे एक प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये मला पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या मावळ तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील मंडळी विशेषतः मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं अतिशय भरभरून असं प्रेम या ठिकाणी रंजनाताईच्या विजयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी सुरुवातीला म्हणालो की आपल्या जीवनामध्ये असे आनंदाचे क्षण फार थोडे असतात, पण असे जे क्षण असतात खरोखर मी रंजनाताईचे मनापासून अभिनंदन करताना मग अशा आमच्या मित्रांनी सांगितलं की त्या अशा एका व्यासपीठावर गेलेल्या आहेत, अशा एका प्लॅटफॉर्मवर गेलेल्या आहेत की ज्याचं नातं या देशाच्या संविधानाशी आहे, या देशाच्या न्यायपालिकेशी आहे. आणि रंजनाताईंनी एवढी मोठी उडी मारलेली आहे की त्या तालुक्यातूनच काय तर जिल्ह्यातून तर एकदम हायकोर्टाच्या त्या मंचावर त्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी ठरवलं तर त्या सुप्रीम कोर्टाच्या त्या मंचाशी देखील निश्चितपणे निगडीत होऊ शकतील असं मला वाटतं. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या बार काउन्सिलमध्ये काम करणारे अनेक काही मित्र पूर्वी हायकोर्टाचे जज देखील झालेले आहेत. मी रंजनाताईला निश्चितपणे, कदाचित काही लोकांना अतिशयोक्ती वाटेल, पण त्यांनी हायकोर्टाचा जजसाठी प्रयत्न करावे, त्यांना निश्चितपणे आपला सर्वांचा आशीर्वाद लाभेल असं मला. या निमित्ताने मी अधिक जास्त बोलणार नाही, परंतु सांगू इच्छितो की आपली ज्युडिशियरी हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी संविधान आहे त्या संविधानाचं संरक्षण करणारं एक अशी एक संस्था आहे. परंतु त्या संस्थेबद्दल देखील आता आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर कुणी प्रयत्न केला त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय असे आपण सर्वांना कल्पना आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाचा काही जजेसचे वागणूक आणि त्यांचं जे विचार विश्व पाहिल्यानंतर काळजी वाटायला लागली. मग अशी सांगितलं की तरुणांच्या जे आज बेकार आहेत परंतु उच्च शिक्षित आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाहीत, परंतु त्यांचं वर्णन करताना एका सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी काय म्हणावं, संपूर्ण देशातील लाखो तरुणांच्या
अपमान करणारी ते भाषा बोलतात त्यावेळेला काळजी वाटते की सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख मुख्य न्यायाधीश अशा प्रकारची भाषा बोलतो. त्याही पलीकडे आपल्या जिल्ह्याचे या पूर कनेरसरचे चंद्रचूड साहेब यांनी देखील अशाच प्रकारे जी एक भाषा केली ती वेगळ्या प्रकारची होती. त्यांच्या गावकऱ्यांनी सत्कार केला आणि असं वाटलं की आम्हाला देखील मी त्या तालुक्यामध्ये तो आमच्या मामांचं गाव येते कनेरसर. पण चंद्रचूड साहेबांनी त्या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की मी ज्या जजमेंट देतो त्या जजमेंट मला मी देवाला किंवा देवीला रात्री प्रार्थना करतो की उद्या जजमेंट काय देऊ आणि मग मी जजमेंट देतो. अशा प्रकारे जर कुणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोलत असतील तर या न्यायाधीशांच्या वैचारिकतेचा निश्चितपणे विचार करावा लागेल. मी जाता एवढं सांगेन की संविधानाबद्दल आपण खूप बोलतो पण संविधानाबद्दल आपल्याला काळजी असते आणि चिंता असते आणि आंबेडकरी चळवळीचे लोक तर प्रचंड नेहमी संविधानाच्या संदर्भामध्ये सतत ॲक्टिव्हली विचार करत असतात. अलीकडच्या काळामध्ये जे या देशामध्ये जी वाटचाल आहे एकूण राजकारणामध्ये मी राजकीय भाषण करत नाही पण सांगू इच्छितो की संविधानाला धक्का न लावता संविधानाच्या अवतीभोवती एवढ्या काही अशा काही गोष्टी केल्या जातात की त्या संविधानाशी इनडायरेक्टली निगडीत असतात. म्हणजे आपल्या देशामध्ये आपण म्हणतो सर्व धर्म समभाव आहे, सेक्युलर आहे आपला देश. म्हणजे सर्व धर्मांना समान अधिकार आहे पण समानतेने त्यांना सर्व धर्माच्या तत्वज्ञानाशी किंवा त्या विचाराशी सर्वांनी बांधिलकी ठेवली पाहिजे. प्रत्यक्षामध्ये या देशामध्ये अशा प्रकारचं राजकारण घडलं की एका विशिष्ट धर्माची एक ज्याला काय म्हणतात की ती मस्जिद दिवसाढवळे तोडण्यात आली आणि तिला एक प्रकारे न्यायालयाने सँक्शन दिले. अशा देखील घटना घडल्या. संविधानाला धक्का न लावता अशा प्रकारे घटना घडतात. संविधानामध्ये असलेली जी मूल्य तत्व आहेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि काय काय सर्व ज्या गोष्टी मला सगळ्या तोडपाठ आहे अनेक लोकांना पण असतील. अलीकडच्या काळामध्ये ते संविधान सर्व लोक पाठ करूनच बसतात. पण संविधानामध्ये त्या उद्देशिकेमध्ये प्रिॲम्बलमध्ये असलेली जी मूल्यतत्व आहे त्या मूल्यतत्वांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व समाजामध्ये त्या रुजल्या जातात की याचा जबाबदारी कोणाची आहे. या देशामध्ये समता आधी पाहिजे अशा प्रकारे जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली ती समता प्रस्थापित करण्यासाठी या देशातली राज्यसंस्था काय पावलं टाकते याचा आपल्याला विचार केला पाहिजे. आपण जर आंबेडकरवादी असून आपण संविधानाचा विचार करत असू तर या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधतो की या देशामध्ये समता हा जर एकदम मूलभूत जर मूल्यतत्व असेल तर या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी काय केलं जातं ही राज्यसंस्था काय करते याचा विचार केला. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ते प्रिॲम्बल आहे खरं म्हणजे बाबासाहेबांचं ते प्रिॲम्बल आहे. त्या प्रिॲम्बलमध्ये शेवटी सांगितलं की कमीत कमी या देशामध्ये हा जर देश राष्ट्र म्हणून स्वतःला म्हणून घेत असेल तर बंधुता या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. स्वतंत्रता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही बंधुता तरी निर्माण करण्याचा आपल्याकडे प्रयत्न होतो का. आणि मग दररोज आपण पाहतो की एका धर्माचा अपमान करायचा आणि दुसऱ्या धर्मांना संघटित करायचा असा जो डाव चालतो त्यावेळेला हे बंधुतेचं तत्व कुठं जातं त्याचं काय होतंय हे लोक विचार करतात. या सर्व गोष्टीचा विचार केला. अनेक अशा प्रकारची कलमं देखील निर्माण केली जातात. कारण म्हणजे आपण पाहिलं की संविधानाला धक्का न लावता पार्लमेंटमध्ये अशा प्रकारचा कायदा केला जातो की त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची रचनाच बदलली जाते. त्या निवडणूक आयोगाचा मुख्य जो कोणी त्याला निवडायचा असेल तर अशा प्रकारची कायद्याची पूर्वी म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये जो कायदा होता त्याच्यामध्ये अशी तरतूद होती की सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रतिनिधी, पंतप्रधान आणि विरोधी पक्षाचा नेता हे तीन मिळून सर्व त्याची निवड करायची. कोणाची? निवडणूक आयोगाची. आता निवडणूक आयोग इतकं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो. परंतु त्या लोकांनी अलीकडच्या काळामध्ये असं राजकारण केलं की निवडणूक आयोगाचा प्रमुख नेमताना सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो त्यालाच वगळून टाकलं आणि दोन राजकीय माणसं घेतली आणि एक मेजॉरिटी केली आणि त्यांना हवा तसं ते निवडणूक करायला. मग अशा वेळेला आपण काय करायचं? आपण विचार केला पाहिजे की ही देखील संविधानाची छेडछाड आहे. संविधानामध्ये बदल करण्याच्या कितीतरी गोष्टी घडल्या मागच्या काळात. पाहता पाहता 370 कलम काय झालं त्याचं तुम्ही पाहिलं तर रद्दबातल करण्यात आलं. त्याच्याबद्दल आपल्याला दुःख नाही. सर्वच लोक बोलायला लागले की काश्मीर हा एक स्वतःला स्वायत्ता नको ते भारताचा
सौभाग्यकडे भारताचा घटक आहे, बरोबर आहे. परंतु ते करत असताना ज्या पद्धतीने चर्चा झाल्या, नेहरूंवर टीका, सर्वांवर टीका, त्यांची ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्यावर टीका करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित म्हणायचं. पण बाबासाहेब आंबेडकरांच्यावर डायरेक्ट टीका केली तर त्यांचं काय होईल हे त्यांना म्हणून बाबासाहेबांना धक्का न लावला. पण मधल्या काळात त्यांच्या तोंडातून गेलं काय, अरे आंबेडकर 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 काय बोलताय, आंबेडकर आंबेडकर असं बोलण्यापेक्षा तुम्ही भगवानाचं नाव घेतलं असं, तुम्ही स्वर्गात गेला असता असं बोलणारा आपल्या देशाचा गृहमंत्री. म्हणजे आजपासून आंबेडकरांच्या बद्दलची जी वेगळी भावना आहे ती भावना देखील आपल्याकडे, कदाचित तुम्हाला वाटेल मी राजकारणाकडे जातो, पण हे संविधानाशी संबंधित आहे. आपण संविधानाबद्दल अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. कारण संविधान हे आपल्या या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. हा सर्वोच्च कायदा जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही राहणार आहे. आणि लोकशाहीचं संरक्षण करणं हे सर्व आंबेडकरवाद्यांचं, सर्व लोकशाही मानणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि संविधान असेल तोपर्यंत हा देश आहे, एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण फक्त काय बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून आम्ही संविधानाची काळजी करतो असं नव्हे, तर या देशामध्ये लोकशाही असेल की बाबासाहेब, आता त्या लोकशाहीबद्दल संविधानाबद्दल खूप काही बोलता येते. सुनील भाऊ जास्त बोलायला वेळ नाही मला माहिती आहे, परंतु ताई आता तिथे गेलेल्या आहेत म्हणून त्यांना मी हे बाहेरून असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ज्या मंचावर गेलेल्या आहेत तिथे तुम्ही हायकोर्टाचे जजेस तर निश्चितपणे बोलू शकाल, पण तुम्ही हाही प्रयत्न करा की सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायाधीशांशी देखील बोला आणि जे आपले प्रयत्न करावे त्या प्रश्नावर देखील करा. एक जाता आता एक सूचना करतो, कारण मी देखील वकील आहे आणि म्हणून पहिलं मग तुम्ही त्यांना दिलेलं हे मात्र निश्चित होईल. मी त्यांना आज या ठिकाणी की त्यांना भेटलो त्यांनी माझ्याकडे प्रचार केला, पण मी पाहिलं रंजना भोसले, अरे वा म्हटलं पहिलं मत रंजना भोसलेंना दिलं. आणि अशा प्रकारे अनेक लोकांनी दिले, त्या निवडून आल्या. एक अतिशय चांगली आनंददायी घटना आपल्या जीवनामध्ये घडली आहे. त्यांना सांगेल की आपल्या या ज्युडिशियरीमध्ये जे काम करतात, प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत त्यांच्या वतीने बोलतो की त्यांना सहज वाटलं पाहिजे की आपण हायकोर्टामध्ये जाऊन आपला एखादा प्रेम दाखल करतो. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आम्हाला कल्पना आहे कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. फक्त यानंतर मी बोलतो यानंतर मावळचे लोकप्रिय आमदार आपल्या सर्वांचे लाडके सुनील अण्णा शेळके यांना विनंती करतो की आपण आपलं शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आपल्या मावळच्या सुकन्या ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा मतानं निवडून आल्या. म्हणून आज आपण सर्वजण त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न करण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो आहोत. व्यासपीठावरती उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे माजी आमदार आदरणीय जयदेवते गायकवाड साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब, मंचावरती उपस्थित मासाहेब उषाजीराजे दाभाडे सरकार, वसंतदादा साळवे, यमुनाताई साळवे, ॲडव्होकेट BG बनसोडे, प्रकाशजी गायकवाड, अनिलांना जाधव, सर्वजीजी बनसोडे, शोभाताई पगारे, बबनभाऊ ओवाळ, समोर उपस्थित असलेले श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, ताईंना शुभेच्छा देण्याकरता तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यभरातून आलेले अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित सर्व नातेवाईक, माझे सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी प्रथमतः मावळच्या जनतेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या ताईला, माझ्या माईला तिच्या वाटचालीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या अगोदर अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
की ज्या संविधानिक पदावरती आज खऱ्या अर्थानं ताई एक महत्त्वाची जबाबदारी घेऊन आपली भूमिका किंवा आपली बाजू मांडण्याचं काम आगामी काळामध्ये महाराष्ट्र कौन्सिल किंवा बोर्डाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांना शुभेच्छा देत असताना ज्या काही भूमिका मागील 35-40 वर्षामध्ये रंजनाताईंनी बजावल्या किंवा आपली नैतिकता आपली जबाबदारी पार पाडली, ती सर्वसामान्य कुटुंबातील संघर्षमय जीवनातील असली तरी ताईनं आपला स्वभाव आपली भूमिका ही कायम स्पष्टपणाने ठेवली आणि त्या स्पष्टपणाने ठेवलेल्या भूमिकेचं आज फलित नियतीनं आज तुम्हाला दिलं हे देखील मी आवडल्या सांगतो की सर्वसामान्य कुटुंबातून खडतर प्रवासातून शिक्षण पूर्ण करत असताना वकिली पेशा जरी असला तरी राजकीय जीवनामध्ये देखील ताईनं एक चांगला कामाचा ठसा उमटवलेला आहे. माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी काय मनोगतं व्यक्त केली वाटतं वाघमारे साहेब आपल्या अगोदर कोणी केलं मला माहीत नाही, परंतु तळेगाव नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून नगराध्यक्षा म्हणून देखील अनेक वर्ष कारभार ताईने या शहराचा पाहिला आणि तळेगाव नगरपालिकेमध्ये कुणी निवडून आलं तरी चालेल पण रंजनाताई नको असे खुर्ची लावून बसणारे देखील म्हणत होते, याचा मी देखील साक्षीदार आहे. रंजनाताई नको, निवडणूक लढलेल्या नाहीत, आता त्या थांबल्या. काही जणांनी सांगितलं नाही रंजनाताई नगरपालिकेत असल्या तर काम व्यवस्थित सुतावरती चालेल, आपण कॉपमधलं तरी आपण त्यांचं नाव सुचवा. मी नाव सुचवलं म्हणजे तुझ्या नादाला लागू नको आणि तू आमच्या नादाला लागू नको, तुझ्यामुळे रंजनाताईला इथं आणू नको. हे सुद्धा सांगणारी माणसं आम्ही पाहिली की जी भूमिका घेईल ती स्पष्टपणे घेईल, न्यायाची घेईल. आणि म्हणून ताई आज तुम्ही पद प्रतिष्ठा पैसा नाही पाहिला तर तुम्ही न्यायाची भूमिका घेतली हे देखील आवडलं आहे. आता या राज्यात देशात संविधानानं आपल्या सर्वांनाच अधिकार दिलेले आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये आम्ही कायदे मंडळामध्ये आहोत आणि न्यायाच्या मंडळामध्ये ताई तुम्ही आहात. ज्यावेळी कायदे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो, कायद्यात जर काही चूक झाली किंवा दुरुस्त करायची वेळ आली तर ते तुम्ही करता. एखाद्यावरती अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याची भूमिका तुम्ही बजावत असता आणि ती भूमिका बजावत असताना कोण कुठल्या उच्च कोण कुठल्या प्रतिष्ठेचा आहे त्याच्याकडे काय आहे हे तुम्ही आजपर्यंत पाहिलेले नाही. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले तुम्ही संसार थाटून दिले. अनेकांना न्याय देत असताना कुणाची बाजू योग्य आहे कुणाची बाजू चुकीची आहे हे देखील तुम्ही सातत्याने मांडण्याचं काम केलं. माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला ताई म्हणतो त्यावेळेला माझं काहीच काम नसतं आणि ज्या वेळेला मी तिला माई म्हणतो त्यावेळेला तिला माहिती हा माझ्याकडे काहीतरी काम घेऊन आलेलं आहे. म्हणजे ताईचं आणि माईचं दोन्ही प्रेम करणारे किंवा मला साथ देणारी ते बहिणीचं पण नातं आणि आईचं पण नात्याप्रमाणे काय माझ्या मागे उभी राहणारी माझी रंजनाताई आहे. म्हणून आज तिच्या या घवघवीत यशाला आपण खऱ्या अर्थानं शुभेच्छा द्यायला ठिकाणी आला. मी मगाशी बीजी बनसोडे साहेबांचं देखील मनोगत ऐकत होतो. ठरत नाही पलीकडे सर्वजी त्यांचं मी मनोगत त्यांचंही मी मनोगत ऐकलं. त्यांनी सांगितलं की ही निवडणूक पार पडत असताना कुठल्याही आमिष किंवा कुठल्याही अपेक्षा न ठेवता संविधानिक पदानं संविधानिक मार्गानं आपल्या हक्कानं ज्यांनी मत बजावलं त्या मतातून
ही माझी ताई भरघोस अशा मताधिक्य घेऊन आज विजयी झाली आहे. मावळच्या कर्मभूमीतून जन्मभूमीतून आज महाराष्ट्राचं गोव्याचं नेतृत्व करत असताना किंवा महाराष्ट्र बार काउन्सिलचं नेतृत्व करत असताना त्या मावळची देखील परंपरा आहे आणि ती परंपरा खऱ्या अर्थानं आज अविरतपणे चालवण्याचं काम काय तुम्ही करताय. आता आमची बाजू काय आहे वाघमारे साहेबांना माहिती आहे. आता त्या आधी केलं नाही पाहिजे ना, तो उद्या रेकॉर्डिंग करून त्याच्यावर आमचा कार्यक्रम लावतील. त्यामुळं अशा जर निवडणुका झाल्या, सारख्या जर निवडणुका झाल्या तर बरंच काही चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. हे देखील मी ह्या प्रामाणिक व्यासपीठावरून माझ्या प्रामाणिक भावना मानतो की ह्या अशा पद्धतीनं लोकशाही मार्गानं संविधानिक पदावरती जात असताना मी मनापासून माझ्या ताईला खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. खूप जबाबदारी घेऊन आज आपण जर पाहिलं असेल तर तळेगाव शहरातला असलेल्या बाबासाहेबांची वास्तू हे देखील जतन करण्याचं जपण्याचं काम गेले अनेक वर्ष ताई तुम्ही केलं. आता नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण कसं करता येईल याकरता देखील आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे गंभीरपणाने राहू हा विश्वास आजच्या कार्यक्रमात देतो. पुन्हा एकदा आपल्या वाटचालीला शुभेच्छा देऊन समोर बसलेल्या सर्व मान्यवरांची देखील दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. अजून प्रमुख 1-2 मान्यवरांची मनोगत होतील. त्यानंतरनं आपल्या सगळ्यांनाच भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सगळेजण आपण जेवून जाऊ. पुन्हा एकदा आल्या सर्व मान्यवरांचे देखील आभार मानून ताईच्या वाटचाल शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आमदार साहेब. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ताईंकडून पण सूचना आली आहे सगळ्यांसाठी की जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं जेवण न करता कुणीही जायचं नाही आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आमचे मार्गदर्शक BG बनसोडे सर यांना विनंती करतो की आपण अगदी थोडक्यात ताईंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. ॲक्च्युली त्यांनी निवडणुकीत फार कष्ट घेतलेलं आहे. त्यांना आपण वेळ देणं तसं तर द्यायला पाहिजे होता, परंतु सर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर आपण ताईंचं मनोगत ऐकणार आहोत आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर सगळ्यांचे सत्कार आपण घेऊन भोजनाने हा कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की ज्याप्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं त्या पुढील 15 ते 20 मिनिटं सहकार्य करावं. बहुजनांच्या उद्धारासाठी उत्थानासाठी ज्या महापुरुषांनी, महामानवांनी, महानायकांनी जे प्रयत्न केले, आपल्या जीवनाची सर्वस्व दिलं, त्या सर्वांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या सत्कारमूर्ती, या सभा मंचावरील सर्व माझे मित्र, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे मला फक्त 5 मिनटं दिलीत आणि मी 5 मिनटाच्या वर 1 सेकंदही घेणार नाही. तुम्हाला माहीत आहे रंजनाताई भोसलेंनी कुठला पराक्रम केला तुम्हाला मला वकील म्हणून सांगावं लागेल. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य, ह्या 2 राज्यांचे जे वकील आहेत त्या वकिलांनी त्यांना या BCMC जी कमिटी आहे, बॉम्बे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांची जी समिती आहे त्या समितीवर प्रचंड बहुमताने त्यांना निवडून पाठवलं आहे बघा. म्हणजे आपण एखाद्या गावात सुद्धा निवडून येत नाही. ह्या महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांच्या प्रतिनिधी त्या करत आहेत प्रतिनिधित्व. या समितीचं काय पॉवर काय तुम्हाला मी सांगतो. पहिली पॉवर म्हणजे वकील होण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे वकील ह्यांच्या सहीशिवाय, मान्यतेशिवाय वकील कुणालाही होता येणार नाही. आणि कुठल्या वकिलाला घरी बसवायचं आहे ही सुद्धा पॉवर त्यांना आहे. कुठल्या वकिलाला घरी बसवायचं
त्यामुळे ज्या 71 वकिलांनी ताईंना मतदान दिलंय त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण जे राहिलेले वकील आहे त्यांना मात्र इशारा देतोय की बाबांनो, आता काही चुका केल्या असतील, भविष्यात असं काही करू नका. दुसरी पावर काय त्यांना आहे बघा, की लॉ कॉलेजच्या परमिशन यांच्या हातात आहे. लॉ कॉलेज कुठलं बंद करायचं, चालू करायचं, नवीन द्यायचं. त्याचबरोबर लॉ कॉलेजचा जो सिलेबस आहे, पुस्तकं, विषय हे ठरवायचं या समितीला काम आहे. आणखी काय काम आहे तुम्हाला माहीत आहे की हे जे वकील जे नोंद होतात त्यांना प्रशिक्षण देणं, म्हणजे वकिली कशी करायची, आर्ग्युमेंट कसं करायचं, दावा कसा लिहायचा, दाखल करायचा वगैरे, म्हणजे वकिलीचं प्रशिक्षण यांच्या हातात आहे. आणि म्हणून एवढं मोठी पॉवर त्यांना आहे की आता तुम्हाला माहीत आहे काही जजेस आणि वकील याच्यामध्ये जोरात तुम्ही बघता तर सोशल मीडियावर ते जज आणि वकील कुठल्या लेवलला भांडणं करतात. तर एखादा आगाऊ जज असेल आणि ह्यांनी जर त्याला, आता जजला तुम्हाला माहीत आहे सगळे घाबरतात, जज आला वरती खुर्चीवर की सगळ्यांना उठून उभा राहावं लागतं. पण ह्यांच्यात आता अशी पॉवर आली की त्या जजला सुद्धा दम द्यायचा, जाब विचारायचा, त्याला नीट वाग म्हणून सांगायचा, एवढी पॉवर त्यांना. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या पॉवर. आणि दुसऱ्या म्हणजे आताच आमच्या एक मित्रांनी सांगितलं की ह्या मंत्रिमंडळामध्ये जे काही विषय येतात लॉच्या संदर्भात त्याच्याशी यांना चर्चा करावं लागेल, यांच्याशी बसावं लागेल. आता मी तुम्हाला सांगतो या 71 मार्काचं गणित. आता मी जवळजवळ 3-4 महिने ताईंबरोबर फिरलो, संपूर्ण महाराष्ट्र आम्ही अक्षरशः पालथा घातला. अतिशय अवघड काम आहे, अतिशय अवघड. आणि दिवस उन्हाळ्याचे, अशा फार वाईट अवस्था आणि सुट्टीचे, वकील सुट्टी नव्हतं तरीसुद्धा आम्ही हार मानत नव्हतो की आम्ही जायचोच कोर्टात, असेल त्या वकिलांना भेटायचो. आणि ताईचा एक स्वभाव मी आवर्जून सांगायचो सगळ्यांना, ताई बंडखोर आहेत बाबा, म्हणजे त्या कोणाचं ऐकून घेणार नाहीत. तो त्यांना गुण लोकांना आवडला, कारण आम्ही जे काही सदस्य पाठवले सगळे लाचारच, पुढं जज समोर. अरे त्या जजला काहीतरी करायचे अधिकार तुम्हाला आम्ही दिले, जजला 2 गोष्टी सुनवायच्या, तर जजच्या पुढे 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 करायचं, तेवढंच काम. मग मी त्यांना सांगितलं, केशवसुतांची कविता मी ऐकवली, एक तुतारी द्याम जाणूनी, फुंकीने जीवी स्वप्राणाने, जाळून किंवा पुरून टाका. म्हणजे जे काय जुने जाऊ द्या मरणा लागू द्या, असं जोरात आम्ही ती कविता म्हणायचो. पण जुने लोक बसलेत त्या खुर्च्यांवर, ते काहीच करत नाहीत, त्यांना जाऊ द्या ना, हाकला त्यांना. इतकं आम्ही ओपन आवाहन करायचो, कारण घाबरायचं एवढं. तुम्हाला माहीत आहे बार कौन्सिलचा अधिकार तुम्हाला मी आता सांगितला की बार कौन्सिलने ठरवलं तर माझी वकिली, आता माझी जवळजवळ 43 वर्ष वकिली झाली, बार कौन्सिलने ठरवलं तर मला उद्याही घरी बसवतील. अशी अवस्था असताना सुद्धा आम्ही धडाधड भाषण ठोकायचो आणि सांगायचो की बारचे उद्योग कसे चालतात. इथं मी सांगणार नाही, ते चुकीचं होईल. बारचे लोक कसे वागतात, काय काय चमचेगिरी करतात, काय काय मजा करतात, किती विमानानं फिरतात, कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये उतरतात. म्हणजे हे सगळं पुण्याचे जे वकील बिचारे कसं तरी आपल्या मुलाबाळांचं पोट भरतात, त्यांच्या जेव्हा ह्यांच्या मजा. म्हणून आम्ही ठरवलं की आंबेडकरी विचाराचं तिथे कोणतरी जाणं आवश्यक आहे, अगत्य आहे. तुम्हाला माहीत आहे, जर आम्ही व्यवस्थित प्रयत्न केला तर 5 झोनचे, म्हणजे मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, इथून 5-6 वकील आंबेडकरी विचाराचे निवडून येऊ शकतात. परंतु आमचे आतापर्यंतचे वकील ह्या जे उच्चवर्णीय वकील आहेत त्यांच्या पुढं मागं करतच त्यांनी आतापर्यंत त्यांची सेवा निभावली. आम्ही मात्र बघितलं की आता रंजनाताईंना एवढं बार कौन्सिलमध्ये एवढं महत्त्व आहे की सगळे बार कौन्सिलचे जुने सदस्यसुद्धा
त्यांना घाबरतात. आताच घाबरायला लागले. त्या म्हणाले 5 मिनिटं झाले, चालेल. मी दुसरा आता 1 मिनिटात बघतो की ह्या जिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं अस्तित्व, प्रभाव जिथे जिथे आहे, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी आता मी भीमा कोरेगाव पण चालवतो आयोग गेले 8 वर्ष. रमाबाई आंबेडकर केस मी चालवली, खटला चालवली. तर आता भीमा कोरेगाव चालवताना लक्षात आलं की इथले काही सनातनी लोक आहेत, हे इथे जे पुरोगामी पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिथे शिवाजीराजांचा प्रभाव आहे, संभाजीराज, त्या ठिकाणी तरुणांची माथी भडकावून त्यांना प्रतिगामी केलं आहे, त्यांना सनातनी केले, त्यांची डोकी ताब्यात घेतली. त्यामुळे हे जे मतदान इकडे कमी का पडलं, तर हे सगळं जे विचार आहेत, विचार ते सनातनी झाले. काही धर्मवादी कडवे, कट्टर धर्मवादी अशी काही माणसं झाली, मुलं झाली, वकील झाले. त्यामुळे त्यांच्या डोक्यात एकच आहे की बाबासाहेबांच्या विचाराला सरळ नकार देतात. आताच आमदार साहेब म्हणाले हे सरळ सगळीकडे चालू आहे. आणि वकिली तर एवढं जास्त आहे की बाबासाहेब जर वकील झाले नसते तर आम्हाला पुढे वकील सुद्धा होऊ दिलं नसतं. तर मला मी शेवटच्या मिनिटात एकच वाक्य सांगतो की इथे जो प्रभाव चालला आहे, त्या प्रभावावर काम करणारा राजकीय आमचा आहेच, मंच आहेच, तो काम करतोय. तो कमी का पडतोय तुम्हाला माहीत आहे की रोज आमदार आणि खासदार सुद्धा विकले जातात रोज. हां, चाललं. तर मी रंजनाताईंनी जे काही एक मोठा पराक्रम केला आहे, त्या पराक्रमाला मी स्वतः सिनियर वकील असून मी त्यांना एक चांगला सॅल्यूट करतो. आणि माझ्या तरुण वकिलांना सांगतो की तुम्ही रंजनाताईंचा धडा घ्या आणि ओपन बाहेर या. तुम्ही लपून छपून आंबेडकरी वकील राहिला तो त्याचंही नुकसान करेल, समाजाचंही करेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आपण आजच्या या सत्कार समारंभाला उत्तर म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि संरक्षक ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मला 2 मिनिट दिलेली आहेत. 2 मिनिटं फक्त बंद करून परत चालू करा. नाही, ते काहीतरी सांगते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम अभिवादन करते.